तर नमस्कार शेतकरी मंडळी हो. तर आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 25. तर आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया. रविवारी सकाळीच 9च्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. तर आपण हा जर कोल्हापूरचा परिसर जर बघितला, निपाणी, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव, यवलपुरा हा जर परिसर बघितला तर आपण इथे बघू शकतो. इथे कशा पद्धतीनं वातावरण पावसाचं दिसतंय. तर 26 तारखेला रविवारी 1 वाजता हे वातावरण दिसत आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा हवामान अंदाज आहे. इकडे जर कोल्हापूरचा काही जर परिसर बघितला तर इथे आपण बघू शकतो कोल्हापूर जवळच आहे आणि कोल्हापूरच्या देखील काही पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर दुपारी इथे महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया की संध्याकाळी 6च्या दरम्यान कुठे वातावरण दिसतंय का? तर आपण इथे बघू शकतो की मुंबई, पुणे, सातारा हा परिसर देखील कोरडा दिसत आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपण जर बघितलं तर रविवारी 26 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा आणि तातडीचा हा अंदाज आहे. तर शेतकरी मंडळी हो, आपण हवामान अंदाजावर व्हिडिओ बनवत असतो. पण तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊ. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. सोमवारी 27 तारखेला आपण बघूया वातावरणामध्ये काही चेंज होतोय का? पुढे जर बघूया आपण, तर दुपारी जर 2 वाजता आपण जर बघितलं तर हा जर परिसर बघितला आपण, तर हा परिसरामध्ये देखील कणकवली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला, हुबली या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण इथे बघू शकतो की कशा पद्धतीनं इथं मोरमध्ये देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आता इकडे आपण इकडं थोडंसं आपण जर बघितलं परळीला देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर वातावरणामध्ये आपण बघूया इकडे जर आपण गेलं तर हा काळू कुळगाव, बदलापूर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सोमवारी 27 तारखेला दुपारी 2 नंतर. कल्याण, डोंबिवलीचा परिसर जर आपण बघितला, येथे देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं आता दुसऱ्या भागामध्ये पाहूया. छत्रपती संभाजीनगरचा जर परिसर बघितला, तर इथे पूर्ण कोरडं वातावरण दिसत आहे. आपण थोडंसं आता अहिल्यानगरचा परिसर बघूया. तर अहिल्यानगरच्या परिसरात देखील कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं निफाड, चांदगाव, नाशिकचा परिसर येथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे सोमवारी 27 तारखेला. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. संध्याकाळी 6 वाजता बघूया हवामानामध्ये काही बदल होतोय का? तर इथे आपण बघू शकतो पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण इथे बघू शकतो सोमवारी जवळजवळ काही भागांमध्ये कोरडंच वातावरण आहे. आता या मुंबईच्या काही परिसरात मुंबईमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काय होतं एका ठिकाणी पाऊस जरी पडला तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं आणि वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. ही दक्षता शेतकरी मित्रांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण आबा आधी देखील बघितलं कणकवलीमध्ये संध्याकाळी 6 वाजता ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर इकडं खाली आपण सावंतवाडीपाशी आलो तर सावंतवाडीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 6 नंतर होण्याची चिन्ह दिसत आहे. तर बेलगावमध्ये देखील पाऊस पडणार आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. मंगळवारी 28 तारीख आहे आणि 28 तारखेला इथे आपण बघू शकतो बेलगाव, त्याचबरोबर वर कणकवली, सावंतवाडी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आता इथे आपण बघू शकतो इथे वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होताना दिसत आहे. साताऱ्याचा काही परिसरात पाऊस पडणार का? तर साताऱ्यामध्ये, बारामतीमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. आता थोडंसं आपण वर जाऊया, अहिल्यानगरचा भाग बघूया. तर अहिल्यानगरमध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं
तर कोरडंच वातावरण दिसत आहे. अनेक भागांमध्ये कोरडंच वातावरण आहे. आता थोडंसं आपण बघूया अहिल्यानगरचा काही परिसर कोरडंच वातावरण आहे. थोडंसं पुढे जाऊया बुधवारी 29 तारखेला सकाळी देखील आता आपण इथून डायरेक्टली बघू शकतो की वातावरण कशा पद्धतीनं चेंज होतं आहे का कुठे. आता इकडं आपण इथं बघितलं हे दुसऱ्या राज्यातलं आहे. आता इकडं उदयपूरला थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते वर आलं उदयपूर, जयपूर हे वर आलं. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आलं असं म्हणायचा उद्देश आहे. तर इथे आपण बघू शकतो कोरडंचं वातावरण दिसत आहे. तर इथे आपण हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा आणि मोठा हवामान अंदाजाचा व्हिडिओ असणार आहे. आपण गुरुवारी बघूया 30 तारखेला. गुरुवारी 30 तारखेला आता कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. तर आपण गुरुवारी 30 तारखेला संध्याकाळी बघूया. इथं जर बँगलोरमध्ये जर बघितलं ना तर जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पण इकडं आपण थोडंसं वर आलो ना तर आपल्या भागामध्ये कोरडं वातावरण असणार आहे. तर इकडं कोटा, उदयपूर, इंदोर ह्या भागात जर गेलो तर इथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 30 तारखेला गुरुवारी होणार आहे. सावंतवाडी, रत्नागिरी हा सगळा समुद्र किनारपट्टी इथे कोरडं वातावरण असणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, आपण कोणत्या भागातून, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यामधून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तुम्हाला हे देखील आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या भागातला हवामान अंदाज तुम्हाला पाहिजे आहे. आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल त्या दिवसाचा, त्या गावाचा, त्या जिल्ह्याचा हवामान अंदाज नक्कीच देऊ. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओ आवडले असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.